नमस्कार, सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तंदुरी नन। भांड्यामध्ये अगोदर अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं। त्यामध्ये आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। जसं आपल्याला पाणी लागेल तसं त्यामध्ये ॲड करून पीठ मळून घ्यायचं। जसं गव्हाचं पीठ मळतो अगदी तसंच मळायचं आहे। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा दही वापरलेलं नाहीये। साध्या सिंपल पद्धतीने जसं आपण चपाती बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटं भिजवण्यासाठी ठेवायचं। इथे आपलं पीठ भिजलं आहे। त्याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हाताला पीठ चिकटणार नाही। त्याचा उंडा बनवून घ्यायचा, पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि आपल्याला नन कोणत्या आकारामध्ये हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही नन इथे लाटून घ्या। गोल आकार आवडत असेल गोल आकारामध्ये लाटलं तरीही चालेल। मी ते थोडासा अंडाकृती आकारामध्ये लाटून घेतला आहे। अशा प्रकारे त्यावर थोडेसे तीळ सोडायचे, ब्लॅक कलरचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हलक्या हाताने त्याला लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं। बाजू पलटून घ्यायची आणि मागच्या साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून नन तव्याला चिटकेल। अर्धा मिनिट नन भाजून द्यायचा। थोडासा फुलायला लागला तर ननची बाजू उलटी करून गॅसवर भाजून घ्यायची। असं गोल फिरून भाजायचं आहे नन, जेणेकरून नन गॅसवर जळणार नाही। हे पहा किती छान भाजला आहे ना आपला नन। ननची जी मागची साईड आहे ना ती पण अजिबात जळाली नाही। हे पहा किती छान झाली आहे ना, मागून आणि पुढून पण एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे। तुम्हाला आणखीन एक नन मी भाजून दाखवते इथे पहा। खूप छान बनतात हे नन। अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण हे नन बनवले आहे। त्याच्यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा दही वापरलेलं नाहीये। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पिठापासून आपण हे तंदुरी नन बनवले आहेत। वरून त्याला थोडंसं बटर किंवा साजूक तूप लावून घ्यायचं। हे पहा मी तुम्हाला एक दाखवते, किती मऊ झाला आहे ना। हे पहा एकदम लुसलुशीत आणि मऊ झाला आहे। हे तंदुरी नन आलू मटर, बटर पनीर बरोबर खूप छान लागतात। एकदा नक्की तुम्ही हे तंदुरी नन बनवून पहा। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तंदुरी नन कसे झाले। अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण हे तंदुरी नन बनवले आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।